बातमी 36 जिल्ह्यांची बुलेटिनला सुरुवात करूयात। पाहूयात पहिली मोठी बातमी नेमकी कोणती आहे। सरकारच्या शिष्टाईला यश आलेलं आहे। जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते जरांगे पाटलांनी उपोषण सोडलेलं आहे। यावेळेला मुख्यमंत्र्यांसह मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, संजय शिरसाट आणि गिरीश महाजन उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदेंनी उपोषणस्थळी जाऊन जरांगेंकडे अध्यादेशाची प्रत दिलेली आहे। यावेळेला जरांगेंनी अध्यादेशाची ही प्रत समस्त मराठा समाजाच्या वतीने स्वीकारली। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानं जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मराठा बांधवांसह जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना तलवार भेट दिली। यावेळेला जरांगेंनी शिंदेंचे आभार मानले। मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांवर गुलालाची उधळण करत त्यांना पेढा भरवला। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समस्त मराठा समाजाचं अभिनंदन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाचं काम केलं, त्यामुळे आता समाज म्हणून मुख्यमंत्र्यांना असलेला विरोध संपलाय, असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलाय, मात्र आता मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात, त्यामुळे शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या, असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं। ओबीसींना मिळत असलेल्या सर्व सवलती आता मराठ्यांना मिळणार आहेत। आता सगळे सोयऱ्यांसाठी नवा GR कायम राहू द्या, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय। आमच्या सोबत धोका झालाच तर आझाद मैदानात उपोषणाला आलोच म्हणून समजा, अशा शब्दात जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय। तर अडचणी सोडवण्यास तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर टीका केलेली आहे। आम्ही दिलेला शब्द पाळतो, आमचं सरकार देणारं आहे, घेणारं नाही, आणि मतांसाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी निर्णय घेतो, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केलाय। मराठा समाज आमच्यासाठी महत्त्वाचा, जरांगेंनी नेहमी शिस्त पाळली, असं कौतुक मुख्यमंत्र्यांनी केलंय। तर ओबीसींवर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलंय, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाहीत आणि हा अध्यादेश नसून ती एक सूचना आहे, याचं रूपांतर नंतर कायद्यात होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी दिली। ओबीसी समाजाच्या हरकती मागवून त्या सरकारला पाठवणार आहोत, सरकारलाही दुसरी बाजू कळू द्या, अशी आक्रमक भूमिका छगन भुजबळांनी घेतलेली आहे। फक्त एकाच समाजाला मोफत शिक्षण का, सर्व जातीतील लोकांना मोफत शिक्षण द्या, अशी मागणी मंत्री छगन भुजबळांनी केली। ओबीसी समाजावर अन्याय होतोय, मराठा समाज ओबीसींच्या 70% आरक्षणात येईल, सर्व ओबीसी नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठी एकत्र यावं, असं आवाहन छगन भुजबळांनी केलंय। मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। मनोज जरांगेंची मागणी सरकारनं मान्य केलेली आहे। सगळे सोयरे ही मराठीमध्ये मोठी व्यापक व्याख्या आहे, त्यामुळे व्याख्या करताना सरकारला जवळचे नातेवाईक की एका गावचे जवळचे लोक हे निश्चित करून निर्णय घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया जरांगेंना दिलेल्या आश्वासनानंतर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। मनोज जरांगेंचं उपोषण हा एक स्टंट आहे, गुलाल उधळायला ही काही निवडणूक होती का, असा सवाल करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनावर टीका केलेली आहे। जरांगे मराठा समाजाचा साठीचा लढा जिंकले पण तहामध्ये हरले, असं वक्तव्य हरिभाऊ राठोड यांनी केलंय। तर छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडेंच्या ओबीसी साठीच्या लढ्याला अपयश आल्याची खंत सुद्धा राठोड यांनी व्यक्त केलेली आहे। मराठा समाजाचा मोठा विजय झाला ही आनंदाची बाब आहे, मात्र मराठा समाजाचा सरसकट आरक्षणाचा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे, त्यावर मार्ग काढावा। सुरुवात गोड झालीये, शेवटही गोड व्हावा, अशी मागणी अशोक चव्हाणांनी केलेली आहे। गेल्या 7 महिन्यापासून घरापासून घरच्यांपासून दूर राहून जरांगेंना मिळालेल्या यशाचं समाधान वाटतं, अशी भावुक प्रतिक्रिया जरांगेंच्या आईने दिली। मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर जरांगे पाटलांच्या घरी देखील जल्लोष करण्यात आलाय। जरांगे पाटलांच्या मुलानं मराठा आंदोलकांसोबत गुलाल उधळलाय, त्याचबरोबर जरांगेंच्या कुटुंबांनी देखील सरकारचे आभार मानले।
जळगावात सकल मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। जरांगेंच्या आंदोलनाला यश आल्यानं मराठा बांधवांनी फटाके फोडत घोषणाबाजी देत आनंद साजरा केला। आजचा दिवस आणि निर्णय हा ऐतिहासिक आहे। 2 पिढ्यांची मागणी राज्य सरकारनं पूर्ण केल्याचा आनंद मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या मूळ गावी पाटण तालुक्यातल्या मुद्रुळ कोळे इथं विजयोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। मराठा बांधवांनी आतषबाजी करत एकमेकांना पेढा भरवला। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय दिल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडले। दरम्यान नगरच्या जामखेडमध्ये मराठा बांधवांचं भाजपा आमदार राम शिंदेंनी जल्लोष केला। राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षणाचा दिलेला शब्द पाळलेला आहे। मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं त्यांच्या लढ्याला यश आलंय असं वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सिंधुदुर्गात जल्लोष करण्यात आलेला आहे। जरांगेंच्या यशानंतर मराठा समाजाने एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी केली। नगरमधल्या कोपरगाव शहरात सर्वपक्षीय नेत्यांनी मोठा जल्लोष केलेला आहे। मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर नागरिकांनी एकत्र येत शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत फटाक्यांची आतिषबाजी केली। भाजप आमदार राम शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर जल्लोष केला आहे। जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर गुलालाची उधळण करून मराठा समाजानं डीजेच्या तालावर ठेका धरला। यावेळेला जल्लोषात राम शिंदेही सहभागी झाले होते। जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आल्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी आनंद साजरा केलाय। कोल्हापुरात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। मराठा समाजाच्या लढ्याला न्याय मिळाल्यानंतर पुण्यामध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवले गेलेत। सोलापुरातील मराठा समाजानं जोरदार जल्लोष साजरा केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे। फटाके फोडून एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला। मराठा समाजाच्या विजयानंतर पंढरपुरात जल्लोष साजरा केला जातोय। मराठा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत डीजेच्या तालावर ठेका धरला। जरांगे पाटलाच्या लढ्याला यश आल्यानंतर मराठा समाजानं एकच जल्लोष साजरा करायला सुरुवात केलेली आहे। लोणावळ्यातील शिवाजी चौकात गुलाल उधळून मराठा समाजानं आनंद व्यक्त केलेला आहे। यावेळेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहतो। ठाण्यात सर्वत्र मराठा आंदोलकांनी जल्लोष साजरा केलेला आहे। बँडच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरलेला आहे। नाचून गुलाल उधळत मराठा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। हिंगोलीमध्ये मराठा समाजाकडून फटाके फोडून जल्लोष साजरा केला गेलेला आहे। जमलेल्या मराठा समाजाला देखील यावेळेला दुधाचं वाटप करण्यात आलं। विक्रीसाठी आणलेलं दूध मोफत सर्वांना वाटलं गेलं। जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यात मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला। बारामतीत मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आलेलं आहे। जरांगे पाटलाच्या लढ्याला यश आल्यानंतर मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात गुलालांची उधळण करत सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्यानंतर सर्वांना पेढे वाटून निर्णयाचं स्वागत केलं। जरांगे आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सर्वत्रच मराठा समाजाकडून जल्लोष साजरा होतोय। अंतरवाली सराटीत उपोषणस्थळी मराठा बांधवांनी जल्लोष केला। दौंडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। एकमेकांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा केला गेला। जालन्यात जरांगेंच्या उपोषणस्थळी आंदोलकांनी जल्लोष केलाय। गाण्यावर ठेका धरत विजय साजरा केलाय। जरांगे पाटील जालन्यात परतल्यानंतर त्यांच्यावर 100 जेसीबींमधून फुलांची उधळण केली जाणार असल्याची माहिती जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी दिली। जरांगेंच्या लढ्याला यश आल्यानंतर जरांगे पाटलाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जल्लोष केलेला आहे। गावागावात गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आलेली आहे। यावेळेला मराठा बांधवांनी डीजेवर ठेका धरला।
मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर जरांगे पाटलांच्या जन्मगावी जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। यावेळेला गावकऱ्यांसह जरांगेंच्या कुटुंबियांनी आनंद उत्सव साजरा केला। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातोय। बीड जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये मराठा समाजानं फटाके फोडून जल्लोष साजरा केला। सुप्रीम कोर्टात जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे त्यातच मराठा समाजाचं मागासलेपण दाखवण्याचं सर्वेक्षण सुरू आहे। 1.5 लाखाहून जास्त कर्मचारी सर्वेक्षणाचं काम करत असल्याची माहिती दादा भुसेंनी दिली। आंदोलनाला यश मिळाल्याचं दिसत जरी असलं तरीही मराठाला आरक्षण मिळेल याची शाश्वती दिसत नाही, अशी प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे संस्थापक आणि अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे। जरांगे पाटलांच्या परतीच्या प्रवासात त्यांचं जागोजागी स्वागत केलं जात आहे। लोणावळ्यातही चिकी भरून मराठा समाजानं जरांगे पाटलांचं कौतुक केलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। नाशिकात ते सहकार परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। सहकार परिषदेत महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत। धाराशिव जिल्ह्यात 13,30,000 मतदार लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यावर्षी जवळपास 88,000 नवमतदारांची त्यात भर पडलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी नावांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे। धाराशिव लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत दावे प्रतिदावे होत असताना पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघातल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। मात्र महायुतीतील तिन्ही पक्ष विचार करून उमेदवार निवडतील या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असण्याची शक्यता आहे, मात्र त्याबाबत प्रशासनाला अद्यापही अधिकृत पत्र प्राप्त झालेलं नाहीये। मात्र संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे। त्यासोबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही उपस्थित होते। नंदुरबारमधील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या 3 समाळ इथं पाण्याची भीषण टंचाई असल्यानं खांडावर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते आहे। जवळपास 3 किलोमीटरपर्यंत पायी त्यांना प्रवास करावा लागतो। नगरच्या राहुरीमध्ये कोर्टामध्ये वकिली करणाऱ्या आढाव दाम्पत्याचं अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे। उमरे गावातील अमरधाम परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे। भंडारा शहरालगतच्या जवाहरनगर इथल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झालाय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरीही एकाचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झालाय। मुंबई अहमदाबाद मार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यानं वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। जवळपास 5 ते 6 किलोमीटरपर्यंतच्या महामार्गावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। गोंदियातल्या आमगाव देवरी विधानसभेत नमो चषकाचा महोत्सव रंगला। यावेळेला मोठ्या संख्येने युवक आणि युवतींनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। सोलापुरातील मौलाना चौकावर रॅलीवर दगडफेक करण्यात आलेली होती। यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची भाजप आमदार नितेश राणेंनी भेट घेतलेली आहे। सध्या यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विकास कामांच्या मुद्द्यावरनं आमदार आणि खासदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या वाठोडा शुक्लेश्वर ते भेसपूर रस्त्याचं 2दा भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे यशोमती ठाकूर आणि नवनीत राणांमधला वाद पुन्हा समोर आलाय। खेड तालुक्यातल्या आंबेठाण गावातील पाण्याच्या टाकीवरनं एका मनोरुग्ण तरुणानं उडी मारली। पोलीस आणि रेस्क्यू टीमला त्याला उतरवण्यामध्ये यश आलं नाही। तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। सोलापुरात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी विभागाकडनं नाट्यदिंडीला सुरुवात करण्यात आलेली आहे। या नाट्यदिंडीमध्ये मराठी सिनेमातील कलाकारांनी सहभाग घेतला। त्याचसह विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून सर्वांचं लक्ष वेधलं। मावळ तालुक्यातील 120 वर्ष पुरातन राम मंदिराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। एका माकडानं मंदिरामध्ये गर्दी असताना सुद्धा गाभाऱ्यात येऊन रामाच्या मूर्तीला पुष्प अर्पण केलेलं आहे। रत्नागिरीतल्या
दापोलीमधल्या दाभोळा कन्या शाळेवरून राजकारण तापलेलं आहे। शाळा मोडकळीस आल्यानं विद्यार्थिनींचं जिल्हा परिषद शाळेमध्ये समायोजन करावं आणि कन्या शाळेची जागा ग्रामपंचायतीला मिळावी या मागणीसाठी सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपोषणाला बसलेले आहेत। मात्र विद्यार्थिनींचे पालक त्यांना दुसऱ्या शाळेत पाठवण्यास तयार आहेत। दापोलीतल्या उंबरशेत रोले परिसरात सुरू असलेल्या बॉक्साईट मायनिंगला ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे। ग्रामस्थांनी मायनिंगला मर्यादा घालण्याची विनंती केलेली आहे। मंडणगडमध्ये 2 ठिकाणी नागरिकांनी उपोषण केले। गोंदिया जिल्ह्यात 600 कोटींच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन होणार आहे। 9 फेब्रुवारीला उपराष्ट्रपतींच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे। सरकारच्या प्रोत्साहनामुळे वाशिम जिल्ह्यात 1035 हेक्टर जमिनीवरती करडईचं पीक बहरलेलं आहे। लाल पिवळ्या फुलांनी ही करडई चांगलीच बहरलेली आहे। सरकारनं अनुदान दिल्यानं करडईमध्ये 165% वाढ झाली। छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांनी दिलेल्या तंबीनंतर मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला वेग आलेला आहे। 2 दिवसात तब्बल 24,208 कुटुंबांचं सर्वेक्षण शिक्षकांकडून पूर्ण झालेलं आहे। मुंबई अहमदाबाद मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी 130 किलोमीटरच्या काँक्रिटीकरणाचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलेलं आहे। मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणी सळ्या बाहेर आलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांच्या जीवाची खेळ सुरू आहे। बाहेर आलेल्या या लोखंडांच्या सळ्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। रायगड जिल्ह्यातील महड शहरातील दुबई बाजारपेठेत एका दुकानाला आग लागलेली होती। या आगीमध्ये दुकान जळून खाक झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18।